नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। घटस्थापनेच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा। आता घटस्थापना म्हटलं की 9 दिवस सर्वांना उपवासच असतो, त्याच्यामुळं मी अगोदर जे पौष्टिक आहे ते आपण पाहूयात। कारण ज्या लोकांना 9 दिवस उपवास असतात ना, त्यांना ते उपवास केल्यानंतर खूप वीकनेस येतो। त्याच्यासाठी मी अगोदर खारीक आणलेली आहे आणि ती खारीक आपण ही पिवळी खारीक आहे आणि ही काळी खारीक आहे। तर ही खारीक पावडर आपण करून ठेवायची। खारीक अशी फोडल्यानंतर त्याचं जे फूल आहे ते आणि त्याच्या आतली जी बी असं व्यवस्थित काढून घ्यायचं। आता कोण कोण काय करतं की एकदमच पिशवीमध्ये वगैरे असा खारका फोडतं आणि मग त्याचं हे पूर्ण असं सगळंच मग वेचून काढावं लागतं। त्याच्यापेक्षा 4-4 खारका अशा फोडून त्याच्या बिया आणि फुलं काढून घ्यायची। आता अशाच पद्धतीने आपण सर्व खारीक फोडून घेऊयात। खारीक मधलं बिया आणि फूल आपण सर्व काढून घेतलेलं आहे। आता ही मिक्सरला बारीक न करता मशीनवरती बारीक करून आणणार आहे। खोबरं खिसूनच चालवलेलं आहे, कारण छोट्या मशीनवरती तुकडे करून काय काय चालत नाही, त्याच्यामुळे मग मी हे असं बारीक खिसून घेतलेलं आहे खोबरं। आता हे आपण मशीनमधून बारीक करून आणूयात। हे पहा, आपण काळी खारीक फोडून त्याची पावडर करून आणलेली आहे। खारीक आणली ना, ती स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायची। त्याच्यानंतर मग त्याचे बी आणि फूल काढून त्याचे बारीक तुकडे करून मशीनवरती बारीक करून आणलेली आहे। तुम्ही घटस्थापनेच्या वेळेस ज्यावेळेस उपवास धरताना त्यावेळेस बायकांना खूप वीकनेस पण येतो, जेवणही जात नाही। त्याच्यामुळं घटस्थापना म्हणले की घरापासून सर्व साफसफाई पण करावी लागते, कपडे सगळे धुवायचे, परत भांडी घर स्वच्छ करायचे, याच्यातच त्यांना वीकनेस खूप आलेला असतो। त्याच्यामुळं तुम्ही ही खारीक पावडर उपवासाला पण चालणारी आहे। ही दुधाबरोबर घेतली तरी चालेल किंवा सकाळ सकाळ 4-5 चमचे नाश्ता म्हणून घेतला तरी पण चालेल उपवासाच्या वेळेस। याच्यामुळं अशक्तपणा पण येणार नाही। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये गूळ घालून खायची असेल तर गूळ पावडर घाला, आणि जर साखर घालायची असेल तर खडी साखर बारीक करून याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून ही खारीक पावडर खाऊ शकता। आणि ही पिवळ्या खारकेची पावडर बनवून आणलेली आहे। तुम्ही ज्यावेळेस खीर बनवताल ना, त्यावेळेस 2-2 चमचे तुम्ही साखरेऐवजी टाकू शकता आणि खडी साखर। ज्या लोकांना पित्त वगैरे होतं ना, त्यांनी सुद्धा सकाळ सकाळ 2 चमचे ही खारीक खाल्ली ना तर पित्त वगैरे होणार नाही। कढईमध्ये तूप टाकून थोडीशी भाजून ठेवली तरी सुद्धा चालेल। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।